पाठ्य क्रमांक 9. चंदाराणी. छकुलीच्या स्वप्नातील दृश्य. प्रस्तावना. चांगल्या आचरणातून मनुष्य स्वतःच्या जीवनात खूप सारे चमत्कार घडवून आणत असतो. या विचारांना समजावून सांगताना चंदाराणी छकुलीचे अनेक उदाहरणाद्वारे मार्गदर्शन करते. ते ऐकून छकुली आपल्या वर्तनात सुयोग्य परिवर्तन कसे करते ते खालील नाट्य उतार्यात सांगितले आहे. चंदाराणी म्हणाली, छकुली, ए छकुली, ए छकुली, बघ मी तुझ्यासाठी एक जादू आणली आहे. छकुली म्हणाली, कोणती ग? चंदाराणी म्हणाली, ही बघ जादूची छडी. अशी गोल गोल फिरवायची आणि हो, मंत्र म्हणायला विसरायचं नाही बर का. छकुली म्हणाली, कुठला ग मंत्र चंदाराणी? चंदाराणी म्हणाली, लख लख लखाट, चम चम चमाट, जादूची छडी हातात धर ग हातात धर, भन भन भनाट, मन मन मनाट, छकुलीची इच्छा पूर्ण कर ग पूर्ण कर. छकुली म्हणाली, चंदाराणी, खरंच माझी इच्छा पूर्ण होईल? चंदाराणी म्हणाली, हो हो, होईल की. छकुली म्हणाली, चंदाराणी, मला देतेस ही छडी? दे ना ग प्लीज. चंदाराणी म्हणाली, घे की मग, पण तू काय करणार या छडीचं? छकुली म्हणाली, मला ना जादू करायची आहे. चंदाराणी म्हणाली, पण जादू करणं फार कठीण असतं छकुराणी. छकुली म्हणाली, पण मी शिकेन जादू. चंदाराणी म्हणाली, खरंच? छकुली म्हणाली, हो हो, खरंच. चंदाराणी म्हणाली, पण माझं सगळं ऐकावं लागेल. छकुली म्हणली, हो हो, ऐकेन. चंदाराणी म्हणाली, मी म्हणेन तसे वागावे लागेल. छकुली म्हणाली, हो हो, वागेल. चंदाराणी म्हणाली, नक्की? छकुली म्हणाली, हो, नक्की. चंदाराणी म्हणाली, मग आपली दोस्ती पक्की. तू छान वागलीस की मी नेहमी तुला भेटेन. छकुली म्हणाली, खरंच? चंदाराणी म्हणाली, अगदी खरं. छकुली म्हणाली, चंदाराणी सांग ना, कसं वागायचं मी? चंदाराणी म्हणाली, छकुली, त्या दिवशी त्या मंजुळाबाईशी छान वागलीस? छकुली म्हणाली, सॉरी चंदाराणी, मी छान नाही वागले तिच्याशी. चंदाराणी म्हणाली, ती लहानची पोर किती गरीब आहे माहित आहे का तुला? तू सकाळी प्लेटमध्ये नाश्ता करतेस, उरलेलं अन्न ती मंजुळाबाई त्या पोरीच्या डब्यात देते. अगं 2 वेळचं धड जेवण सुद्धा मिळत नाही ग त्यांना. छकू, आपण असं वागावं का त्यांच्याशी? आणि या मंजुळाबाईवर चक्क चोरीचा आळ लावून मोकळी झालीस. गरीब बिचारा आपल्या संस्कारांनी श्रीमंत असतो, त्यालाही आपण असे कफल्लक करावे का? हे बरोबर आहे का छकू? छकुली म्हणाली, चंदाराणी, माझं खूप चुकलं ग, मी नको होतं असे वागायला. मी असं पुन्हा नाही वागणार. चंदाराणी म्हणाली, शाणी हो बाळा माझी. छकुली म्हणाली, चंदाराणी, तिला माझा खूप राग आला असेल ना? चंदाराणी म्हणाली, असेलही, पण बिचारी काम नाही ना सोडू शकत, तिचं घर कसं चालेल? छकुली म्हणाली, मी आता काय करू ग? चंदाराणी म्हणाली, तिला आनंद होईल असं काहीतरी कर. छकुली म्हणाली, म्हणजे? चंदाराणी म्हणाली, देतो तो देव आणि राखतो तो? छकुली म्हणाली, राक्षस. समजलं चंदाराणी. चंदाराणी म्हणाली, आणि काय ग छकू, सकाळी आजीला देवपूजेसाठी फुलं आणायला चक्क नाही म्हणालीस ना? छकुली म्हणाली, सॉरी ह चंदाराणी. चंदाराणी म्हणाली, छकू, समजा देवबाप्पाने तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट पाठवलं तर? छकुली म्हणाली, चंदाराणी, मला खूप खूप आवडेल. चंदाराणी म्हणाली, तू ते घ्यायला नाही म्हणशील? छकुली म्हणाली, छे, मुळीच नाही. चंदाराणी म्हणाली, पक्क ना? छकुली म्हणाली, हो हो, अगदी पक्क. चंदाराणी म्हणाली, हे बघ, आपल्या समोर आलेलं प्रत्येक काम हे देवबाप्पानं पाठवलेलं एक गिफ्ट असतं. जर ते काम आपण आनंदाने स्वीकारलं आणि केलं तर पुढे देवबाप्पा आपल्याला खूप छान छान गिफ्ट पाठवतो, खूप चमत्कार करतो आपल्यासोबत. पण जर का ते गिफ्ट म्हणजे काम आपण आनंदाने नाही केलं तर खूप बेकार गिफ्ट मिळतात बर का छकुराणी. छकुली म्हणाली, असं असतं चंदाराणी? ठीक आहे, आजपासून मी देवबाप्पाची सर्व गिफ्ट आनंदाने घेणार आहे. चंदाराणी म्हणाली, खरंच शहाणी आहे आमची छकू, सर्व काही लवकर समजतं हिला.
चंदाराणी म्हणाली, तुझे एकूण शत्रू किती? छकुली म्हणाली, 108. चंदाराणी म्हणाली, बाई ग, एवढं लक्षात ठेवलंस त्यांना? छकुली म्हणाली, हो ग, झोपताना मनात सर्वांना शिक्षा देऊनच झोप लागते मला. चंदाराणी म्हणाली, या सर्वांना माफ करू शकशील? छकुली म्हणाली, अडलं माझं खेटर. चंदाराणी म्हणाली, जा, मग नाही बेचमत्कार होणार. छकुली म्हणाली, सॉरी, पण मी त्यांच्याजवळ जाऊन माफी नाही मागणार. चंदाराणी म्हणाली, ठीक आहे, चालेल. रोज रात्री झोपताना डोळे बंद करून एकेकाला बोलाव, त्यांना माफ कर आणि तुझ्या चुकांबद्दलही माफी माग. छकुली म्हणाली, चंदाराणी, त्याने चमत्कार होईल? चंदाराणी म्हणाली, हो हो, नक्की होईल. ह्या 108 शत्रूंना तू एक एक दोरी बांधलीस व तू स्वतःला पण प्रत्येकाची एक एक दोरी बांधली तर सर्वात जास्त दोऱ्या तू कुणाला बांधल्यास? छकुली म्हणाली, सोपं गणित आहे, मी स्वतःलाच 108 दोऱ्यांनी बांधलं. चंदाराणी म्हणाली, बरोबर. या दोऱ्या दिसत नाहीत छकू, पण त्यांच्यामुळे मोठे चमत्कार तुझ्या जवळ येतच नाहीत. छकुली म्हणाली, ठीक आहे, मग मी कापते या सर्व दोऱ्या. चंदाराणी म्हणाली, कशा कापशील? छकुली म्हणाली, कात्रीने, म्हणजे क्षमा करून. चंदाराणी म्हणाली, खूप शहाणी झालीस छकू. छकुली म्हणाली, चंदाराणी, मला जवळ घेतेस का ग? चंदाराणी म्हणाली, ये की ग मग, तुला ही जादूची छडी हवी आहे ना? छकुली म्हणाली, चांगलं वागून मीच स्वतः जादू करू शकते आता. छकुली म्हणाली, चंदाराणी, खूप दिवस झाले ग, आईच्या अपघातामुळे तिला चिटकून झोपलेच नाही ग मी. चंदाराणी म्हणाली, छकू, ये बाळ. शब्दार्थ: जादू, माया, चेटूक, मॅजिक. इच्छा, आकांक्षा, विल. कठीण, अवघड, डिफिकल्ट. वागणे, आचरण, बिहेवियर. कफल्लक, अतिशय गरीब, पुअर. भेट, नजराणा, गिफ्ट. चमत्कार, आश्चर्यकारक, मिरॅकल. शत्रू, वैरी, एनिमी. खेटर, पादत्राणे, स्लीपर्स. माफ, क्षमा, फॉरगिव्ह.